नमस्कार, मी अर्जुन चव्हाण. लोकप्रधान क्राईम टाईमच्या 48व्या स्टोरीमध्ये आपले सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. पुणे सोलापूर महामार्गावरील हॉटेल जगदंबा प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंट आहे. या ठिकाणी जेवण करण्यासाठी अविनाश धनवे यांच्यासह 4 युवक बसले होते. त्यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यानंतर ते जेवण येण्याची वाट पाहू लागले. त्यांच्या गप्पाही रंगल्या होत्या, परंतु पुढे काय घडणार त्याची चौघांनाही कल्पना नव्हती. हे चौघे जण जेवणासाठी बसलेले असताना 2 युवक हॉटेलमध्ये घुसले. त्यांच्या थैलीत आणलेली पिस्तूल काढलं आणि चौघापैकी अविनाशवर गोळीबार सुरू केला. त्यानंतर आणखी काही युवक आले. त्यांनी अविनाशवर कोयत्याने वार सुरू केलं. त्यानंतर काही सेकंदात सर्वजण हत्या करून फरार झाले. यावेळी अविनाश सोबत असणारे तिघे प्रचंड घाबरले. त्यांनी पळ काढला. ही सर्व घटना CCTV फुटेजमध्ये कैद झाली. या घटनेमुळे परिसरात प्रचंड अशी दहशत निर्माण झाली आहे. मेल्यानंतरही कोयत्याने तलवारीने मृत शरीरावर वार करण्यात आलं. कोण आहे ते मारेकरी? का करण्यात आला हा भयानक हल्ला? या सर्व घटनेची रक्तरंजित कहाणी आपण पाहणार आहोत लोकप्रधान क्राइम टाइम मध्ये. सावधान रहे, सतर्क रहे और देखते रहिएगा लोकप्रधान क्राइम टाइम. पुणे शहराप्रमाणे जिल्ह्यात कोयता गँगने दहशत निर्माण केली आहे. पुण्यातील इंदापूरमध्ये शनिवारी धक्कादायक घटना घडली होती. तर कोयता गँगचा म्होरक्या असलेला अविनाश धनवे हा हॉटेलमध्ये जेवणासाठी बसलेला असताना त्याची हत्या झाली. आधी त्याच्यावर गोळ्या चालवण्यात आल्या, त्यानंतर कोयत्याने त्याची हत्या करण्यात आली. अविनाश धनवे हा कोयता गँगचा आळंदीमधील म्होरक्या होता. त्याचा अंत हा कोयत्यानेच झाला. दरम्यान या प्रकरणी धनवे यांच्या पत्नीच्या फिर्यादीवरून 10 जणांविरोधात इंदापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 10 जणांवर गुन्हा दाखल. अविनाश धनवे हत्या प्रकरणात ज्या 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यात खुशाल तापकीर, विशाल तापकीर दोघे राहणार आळंदी तालुका हवेली व मयूर पाटोळे राहणार वनमुखवाडी आळंदी तालुका हवेली व राहुल चव्हाण, देवा सुतार, मयूर मानकर, शिवा बेडेकर, प्रकाश उर्फ पप्पू बनकर सर्व राहणार आळंदी तालुका हवेली, तसेच सतीश पांडे, प्रवीण उर्फ बंटी मोहन काकडे राहणार फलटण तालुका सातारा यांचा समावेश आहे. तर आता पाहूयात का केली हत्या. अविनाश धनवे यांनी गेल्या काही वर्षापासून दहशत निर्माण केली होती. त्याने कोयता गँग तयार केली होती व या परिसरात गुन्हेगारी टोळ्या तयार झाल्या होत्या. या टोळ्यांमध्ये वर्चस्वाची आणि श्रेयवादाची लढाई सुरू झाली असून त्यातून कोयता गँगच्या म्होरक्या असलेला अविनाश याची कोयत्यानेच हत्या झाली. अविनाश धनवे एक प्रकरणात 4 वर्षे येरवडा कारागृहात होता व महिन्यापूर्वी त्याची जामिनावर सुटका झाली होती. अविनाश धनवे हा आळंदीमधील कोयता गँगचा म्होरक्या होता. तर गेली 15 वर्षापासून तो गुन्हेगारी क्षेत्रात होता. त्याच्यावर आळंदी आणि भोसरी पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. तो येरवडा कारागृहात असताना त्या ठिकाणी त्याची काही कैद्यांसोबत हाणामारीही झाली होती. फिर्यादी बनली पत्नी. खून प्रकरणातील फिर्यादी व अविनाशची पत्नी पूजा धनवे हिने पोलीस यंत्रणा आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप करत इंदापूर पोलीस ठाण्यासमोर जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला व उपस्थितांनी वेळीचा हस्तक्षेप केल्याने हा अनर्थ टळला. साथीदारानेच केला घात. महत्त्वाचं म्हणजे त्याच्यासोबत असणारा व जेवण करणाराही सहकारी या कटात सहभागी असल्याची माहिती आहे. या सहकार्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. संबंधित घटनेवरून पुन्हा एकदा विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना टार्गेट केलं तर सर्वसामान्य नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालं.
एकंदरीतच पोलिसांच्या कायद्याचा धाक राहिलेला नाही का अशी चर्चा आता पुन्हा सुरू झाली. तर दर्शक हो, या घटनेवर आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा.